जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा वाचक. आज दिनांक 29/7/2024 रोज आज मीटिंग मध्ये जो आदेश येतील त्या आदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खूप मोठी ताकद उभी केली जाईल. जय जिजाऊ. जय शिवराय. लढेंगे जीतेंगे. हम सब लड़ेंगे. लढेंगे जीतेंगे. हम सब लड़ेंगे. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ. जय शिवराय. एकच मिशन. मराठा आरक्षण. आरक्षण आपल्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. मराठा एकजुटीचा. जय असो. लढेंगे जीतेंगे. हम सब लड़ेंगे. मला या ठिकाणी असलेल्या तमाम बांधवांना एक प्रश्न विचारायचा आहे. कामधंद्याचे दिवस आहेत, शेतकऱ्याच्या कोळपणीचे दिवस आहेत, फवारणीचे दिवस आहेत, तण उपटायचे दिवस आहेत. तरी पण या ठिकाणी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहेत. मला प्रश्न या ठिकाणी असा विचारायचा आहे, तुम्ही कामधंदे सोडून या ठिकाणी आला, याचं कारण काय? मुलाबाळाचं आरक्षण महत्वाचं आहे. नोकरीसाठी बाबाचा आदेश. पाटील शिवाजी महाराजांना ताकदीनं आरक्षणासाठी लढतात आणि मनोदादा जरांगे पाटलाची मागणी ती सरकारनं आणि मंजूर केलं नाही. सरकार खेळवत आहे. पण दिनांक आज 29/7/2024 रोजी आज या मिटिंग मध्ये मनोदादा जरांगे पाटील जो आदेश देतील त्या आदेशाच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशातून महाराष्ट्रातून ताकदीनं मनोदादा जरांगे पाटीलांचं आज मिटिंग मध्ये विषय आहे ते आम्ही ताकदीनं तुम्ही हम सब लड़ेंगे. आपण बघत आहात या ठिकाणी वयोवृद्ध देखील आलेले आहेत, तरुण मंडळी देखील आलेली आहेत. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, या ठिकाणी आपण बघू शकता एक लहान मुलगी, एक लहान चिमुकली या ठिकाणी आहे. काय नाव आहे? लक्ष्मी. कुठनं आहे गाव? आगर नांदूरमधनं. बघू शकताय या ठिकाणी लहान लहान चिमुकले सुद्धा जरांगे पाटलांचा आदेश ऐकण्यासाठी आलेत आणि जरांगे पाटलांना भेटण्यासाठी. जरांगे पाटलांचा आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे जरांगे पाटलांचं दर्शन करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी लहान लहान चिमुकले आलेले आहेत. आणि आपण बघू शकता या ठिकाणी जनसागर आंतरवालीमध्ये येतलाय आणि वाहनाच्या लाईव्ह मध्ये सुद्धा सांगतात आम्ही रस्त्याने आहोत. वाहनाच्या लांबच लांब रांगा देखील या ठिकाणी लागल्यात. लवकरात लवकर काही वेळातच संघर्ष होता मनोदादा जरांगे